आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी। संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। दोन्ही ठाकरे एकत्र आले तरी काहीच फरक पडणार नाही। एवढे वर्ष उद्धव ठाकरे यांच्याकडे महापालिका असून सुद्धा मराठी का टिकवता आली नाही असा देखील प्रश्न मेधा कुलकर्णी यांनी उपस्थित केला। मराठी माणसाला भडकवल्याशिवाय माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काही जमत नाही असा देखील आरोप यावेळी करण्यात आला आहे। पाहूयात। ठाकरे बंधू एकत्र आले, एकूणच आज वातावरण निर्मिती झाली आहे। सगळे मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आले आणि त्यांनी बोलताना असा एक मुद्दा सांगितला की अनाजी पंतांनी आम्हाला एकत्र आणलं, अंतरपाठ दूर केला। काय सांगा उद्धव ठाकरे म्हणून? त्यांचं पूर्वीपासून ही जी विधानं आहेत ही अतिशय त्रासदायक अशी विधानं आहेत, जातीवाचक विधानं आहेत आणि याच्या पलीकडे जाऊन त्यांना काहीही जमेल असं महाराष्ट्राला वाटत नाही। प्रामुख्याने ज्या हिंदी भाषेचा मुद्दा घेऊन ते एकत्र आल्याची भाषा करतायत, त्या सगळ्यांची मुलं इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये शिकली हे सगळ्या म्हणजे मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्राला समजलेलं आहे। इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकली, हिंदीचं ट्युशन लावली हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती झालं आहे। आणि गेली अनेक वर्ष ज्या मुंबईचं ते प्रतिनिधित्व करतात, ज्या मुंबईची सत्ता त्यांच्या ताब्यामध्ये आहे, त्या मुंबईमध्ये का बरं त्यांना मराठी टिकवता आली नाही? कधी मद्रासींच्या विरोधात नारा दिला, कधी बिहाऱ्यांच्या विरोधात नारा दिला, कधी गुजरात्यांच्या विरोधात नारा दिला। आज मुंबईमध्ये बरेचसे गुजराती, बरेचसे मद्रासी, सगळी हॉटेल्स मद्रासांनी घेतलेली आहेत। अनेक बिहारी त्या ठिकाणी काम करतात आणि महाराष्ट्रातल्या लोकांना मराठी महाराष्ट्र, मराठी महाराष्ट्र याचा मुद्दा नुसता उपस्थित करायचा, नादी लावायचं। आणि आज मराठी युवक जो आहे हा कुठल्याही रोजगारापासून याच्यापासून वंचित राहिलेला आहे। तर यांच्या नादी लागल्यामुळे मला असं वाटतं की भावना भडकावण्याच्या कामगिरीशिवाय उद्धवजी ठाकरे माजी मुख्यमंत्री यांना अन्य काहीही जमलेलं नाही आहे। महाराष्ट्राच्या जनतेने यांचं नेतृत्व हे नाकारलेलं नेतृत्व आहे आणि म्हणूनच त्यांना आज एकत्र येण्याची आवश्यकता भासलेली आहे। कुठलाही मुद्दा त्यांनी एकत्र येऊन उपस्थित केला तरीसुद्धा महाराष्ट्र त्याची दखल घेणार नाही आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांचं खातं सुद्धा खोललं जाणार नाही। त्यांच्या सगळ्यांची डिपॉझिट जप्त होतील याची मला खात्री आहे। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।